मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता एक माग आपण व्हिडिओ बनवला होता. जे काही सिलिंगच्या जमिनी भेटलेले आहे, ज्या लोकांना सिलिंगच्या जमिनी भेटलेले आहेत, त्यांना ज्या वर्ग 2च्या जमिनी भेटलेले आहे, त्या वर्ग 1 करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने काय केलं होतं, कायदा करण्यासाठी एक प्रारूप मसुदा जाहीर केला होता. तो 11 फेब्रुवारी 2026 ला. त्याच्यानंतर काय झालं होतं, तो जाहीर केल्याच्या नंतर त्याच्यावरती हरकती सूचना घेण्यासाठी लोकांना वेळ दिला होता की बाबा याच्यावरती हरकती सूचना घ्या. अशा पद्धतीने शासनाचं नियोजन आहे. वर्ग 2च्या जमिनी ज्या आहे सिलिंग मध्ये भेटलेल्या, त्या वर्ग 1 करण्यासाठी कायदा करायचा आहे. त्याच्यावरती तुमच्या हरकती वगैरे जे काही सूचना वगैरे असतील त्या तुम्ही घ्यायच्या होत्या. त्याच्यानंतर काय झालं होतं, त्याच्यानंतर शासनाने काय केलं, ज्या हरकती आल्यात म्हणजे जेवढ्या काही हरकती सूचना वगैरे आल्या होत्या, त्याच्यामध्ये त्या हरकती सूचना, लोकांच्या सूचना याचा विचार करून एक अंतिम अधिसूचना आता या संदर्भात काढलेली. म्हणजे थोडक्यामध्ये अधिसूचना काढलेली म्हणजे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याच्या संदर्भात अधिसूचना काढलेली की आता तुम्ही वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. पण कुठला अर्ज करू शकता, कुठं अर्ज करू शकता, कोणाकडे करायचा, प्रक्रिया काय आहे, किती नजराना रक्कम भरायची, ह्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये संभ्रम होता. मागं पण मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती. आणि जी काही मसुदा कायदा दिला होता शासनाने, त्याच्यामध्ये त्याच्यात सगळ्यात मोठी जी गोष्ट होती ती होती नजराना रक्कम, बाजार मूल्याच्या रक्कम किती भरवायची. तर त्याच्यामध्ये जी होती ती महत्वाची होती. जवळपास 50% ते 50% रेडी रेकनरच्या हिशोबाने 50% रक्कम भरावी लागणार, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये मसुद्यामध्ये दिलेलं होतं. पण याच्यात ज्या लोकांनी हरकती घेतल्या, सूचना घेतल्या, आक्षेप घेतला, त्यांचं अभिनंदन करावं लागेल. कारण की त्यांनी आक्षेप घेतल्याच्या नंतर, हरकती घेतल्याच्या नंतर शासनाने काय केलेलं, ही नजराना रक्कम कमी केलेली आहे. आता हा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. कारण की 50%हून ती 25 आणि 20% एवढी नजराना रक्कम कमी करण्यात आलेली आहे. आता ह्या सविस्तर मी तुम्हाला, हा जो काही अधिसूचना आलेली ही सविस्तर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की अधिसूचना जी आहे कायद्याच्या स्वरूपामध्ये ती 3 पेजची आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा एखाद्या दिवस मोठा होऊ शकतो. ज्याला गरज आहे त्यांनीच संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, बाकीच्यांना नाही बघितलं तरी चालतो. कारण की ज्याला गरजेचं आहे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. त्याच्यामुळं ज्याला गरज आहे त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, सगळ्यात पहिले काय आहे, 4 मे 2026 रोजीला ही अधिसूचना काढलेली. म्हणजे थोडक्यामध्ये नियम केलेले शासनानं राजपत्रामध्ये जाहीर करून की बाबा ज्या लोकांना जे काही सिलिंगचा ऍक्ट होता, महाराष्ट्र सिलिंग ऍक्ट 1961, त्याच्या कलम 27 मध्ये ज्या लोकांना जमिनी भेटलेल्या आहे, त्या जमिनी वर्ग 2च्या भेटलेल्या होत्या, त्या जमिनी वर्ग 1 करण्याच्या संदर्भामध्ये सदरील अधिसूचना शासनाने काढलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुख्य गोष्टी मी तुम्हाला या संदर्भात सांगतो. बघा, आता मूळ जी गोष्ट आहे या संदर्भामध्ये अर्ज कुठं करायचा, तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे, अर्ज हा तुम्हाला जिल्हा अधिकारी यांच्याकडे करायचा आहे. पण याच्यामध्ये 3 मुद्दे खूप महत्वाचे दिलेले आहे. त्याच्यातला दुसरा आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, तो तिसरा मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, या अधिनियमाच्या कलम 27 अनुसार भोगटादार वर्ग 2 धारणा अधिकाऱ्याने दिलेल्या जमिनीच्या कोणत्याही धारकास अशा जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्षे उलटल्यानंतर आणि जर जमीन प्रदान केल्याच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झालेले नसेल, त्या बाबतीत जर किंवा अशा शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झालेले असेल तर असे उल्लंघन नियमाधीन केल्याच्या नंतर या नियमाच्या तरतुदी त्याच्या जमिनीच्या भोगटादार वर्ग 1 धारणा अधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल. अर्ज कधी करता येईल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या सिलिंगच्या जमिनी दिल्या होत्या शेतकऱ्यांना शासनाने, त्या काही नियम अटीवर दिल्या होत्या. पहिली तरी एक गोष्ट, त्या नियम अटीचं उल्लंघन झालेलंच नाही पाहिजे. जर एखाद्या वेळेस जर शेतकऱ्याकडून झाला असेल तर ते नियमाकुल केलेलं पाहिजे. म्हणजे त्याचा दंड वगैरे भरून ते जे झालं होतं, तुम्ही शस्त्रभंग केला होता, शर्तभंग, तो नियमाकुल केलेला पाहिजे अशा स्वरूपामध्ये. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची या मुद्द्यामध्ये, की अशी जमीन भेटून कमीत कमी 10 वर्षाचा काल तुम्हाला लोटलेला पाहिजे. या 3 गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. आता 3 गोष्टी त्याच्यानंतर बघा, खाली बघा पोटकलम मध्ये काय दिलेलं आहे. पोटकलम 1 मध्ये खालील कोणताही अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीच्या तपशिलाचे आणि अशी जमीन दिल्याच्या कोणत्याही अटीचे किंवा शर्तीचे कोणते उल्लंघन झाले आहे किंवा कसे याची 3 महिन्यात पडताळणी करतील. पहिली तर गोष्ट, या कायद्याखाली किंवा या अधिसूचनेखाली अर्ज कलेक्टरकडे आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर त्याला बघायचं ह्या जमिनीचा काही शर्तभंग वगैरे झालाय का नाही. ह्या गोष्टी करण्यासाठी त्याला 3 महिने दिलेले, 3 महिन्यात त्याला पडताळणी करायची तुमच्या अर्जावरती. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट, अशी पडताळणी केल्यावर जर जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झाले आहे, असे उल्लंघन नियमाधीन करण्यात आलेले नाही
असे निदर्शनास आले असेल तर जिल्हाधिकाऱ्यास त्याची कारणे नोंदविल्यानंतर आदेशाद्वारे अर्ज फेटाळण्यात येईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही पडताळणी करणार जिल्हाधिकारी, जर तुमचं काही जर त्याच्यात उल्लंघन झालेलं असेल आणि उल्लंघन झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही ते नियमाकुल केलेलं नसल त्याचा दंड वगैरे भरून, तर जिल्हाधिकारी तुमचा अर्ज फेटाळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं प्रकरण संपून जाणार आहे. तुम्हाला वर्ग 2च्या संदर्भामध्ये पुढचा नजरा रक्कमचा काही प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा बघा, पोटकलम 3 मध्ये अशी पडताळणी केल्यानंतर जर अशी जमीन प्रदान केल्याच्या कोणत्याही अटीचे व शर्तीचे उल्लंघन झालेले नाही किंवा जर कोणतेही उल्लंघन झालेले असेल व सक्षम प्राधिकरणाने असे उल्लंघन नियमाधीन केलेले असेल असे निदर्शनास आले असेल तर जिल्हाधिकारी खालील तक्त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रूपांतर अधिमूल्याचे प्रदान केल्यावर त्या खाली नमूद केलेल्या शर्तीच्या अधीन राहून भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 जमिनीचे रूपांतर करण्याबाबत अंतिम आदेश पडताळणीनंतर 15 दिवसात पारित करतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर पडताळणी 3 महिने दिलेले, 3 महिन्याच्या नंतर जर तुमचा अर्ज योग्य वाटला तर त्याच्यानंतर ते 15 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय घेतील. तुम्ही कुठलेही उल्लंघन केलेलं नाही पाहिजे किंवा शर्त भंग केलेला नाही पाहिजे, आणि जर केलेला असेल तर त्याचे तुम्ही ते शर्त भंगीचं दंड वगैरे भरलेला पाहिजे, म्हणजे नियमाकुल केलेला पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता जे काही गोष्टी दिलेल्या तक्त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे की रक्कम किती भरायची, नजरा रक्कम किती राहणार आहे. जुन्या मसुद्यामध्ये जी नजरा रक्कम होती ती जवळपास 50% होती, सरसकट 50% होती. म्हणजे रेडी रेकनरच्या किंवा वार्षिक विवरण दर पत्राच्या 50% रक्कम तुम्हाला कन्व्हर्जन मूल्य किंवा याच्या कन्व्हर्जन मूल्य म्हणून लागणार होते. पण याच्यामध्ये काय केलेलं आहे, हरकती आक्षेप आल्याच्या नंतर शासनाने याच्यात महत्वाचा बदल सुद्धा केलेला आहे. आता बदल काय केलेला बघा, उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटादार वर्ग 2 धारणा अधिकार वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत, बघा वाटप झाल्याच्या नंतर जी जमीन हस्तांतरित झालेलीच नाही किंवा ज्या जमिनीच्या वापरात बदल करण्यात आलेला नाही असे जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यात प्रदेय रूपांतर मूल्य आदी मूल्य खालील प्रमाणे राहील. म्हणजे सगळ्यात महत्वाची ह्या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे, एखाद्याला सिलिंग मध्ये जमीन भेटली, त्या जमिनीचं भेटल्याच्या नंतर त्यांनी कोणाला खरेदी विक्री केलेली नाही किंवा त्याचा वापर शेतीसाठी दिलेला आहे तर शेतीसाठीच आज रोजी पण करतोय, म्हणजे त्याचा वापर दुसरा औद्योगिक वगैरे झालेला नाही, त्याच्यासाठी किती अधिमूल्य लागणार आहे बघा. जर अशी जर जमीन असेल तर, जर ही जमीन जर शहरी भागामध्ये असेल तर आता कन्व्हर्जन मूल्य हे रेडी रेकनरच्या कन्व्हर्जन मूल्य म्हणजे नजराना 30% राहणार आहे. कुठल्यासाठी, जे वर सांगितलं मी की ज्या लोकांना जशी भेटलेली त्याच पद्धतीने वापरतायत, जी आधी वर्ग 2 च्या असताना हस्तांतरित झालेले नाही त्यांच्यासाठी शहरी भागासाठी 30% रक्कम भरायची. जर शहरी भागात असेल आणि जर तिचा जर औद्योगिक वापर असेल तर त्यासाठी 25% रेडी रेकनरच्या नजराना रक्कम भरायची, तेव्हा तुमचं वर्ग 1 मध्ये रूपांतर होणार. आता दुसऱ्या कॉलम मध्ये असं दिलेलं आहे की ह्याच प्रकारच्या जमिनी पण शहरी भाग वगळून शहरी भागात नाही जे की ग्रामीण भागात आहे. आता ग्रामीण भागामध्ये काय दिलेलं बघा, जर तिचा वापर जर शेतीसाठी आज रोजी होत असेल आणि अशा शेतीसाठी वापर होत असेल तर शेतीसाठी वापर झाल्याचा नसेल तिला 25% रक्कम भरायची, म्हणजे 25% त्याचा नजराना भरायचा आहे. जर ग्रामीण भागामध्ये औद्योगिक कारणासाठी जर ती जमीन वापरत असेल तर मात्र तिच्यात 20% नजराना रक्कम भरायची, म्हणजे रक्कम डायरेक्ट ही 25% आणि 20% करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता बघा खाली अटी व शर्ती काय दिलेले आहेत, अटी व शर्ती पण खूप महत्वाचे आता छोट्या राहिल्यात. ज्या प्रकरणामध्ये वार्षिक मूल्यदर विवरण पत्राप्रमाणे जमिनीच्या बाजार मूल्याची रक्कम 50 लाखापर्यंत असेल अशा जमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील. व ज्या प्रकरणामध्ये वार्षिक मूल्यदर विवरण पत्राप्रमाणे जमिनीच्या बाजार मूल्याची रक्कम 50 लाखापेक्षा जास्त असेल अशा प्रकरणामध्ये राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा कोणताही आदेश पारित करणार नाही. ज्या अर्जामध्ये अशा वार्षिक मूल्यदर विवरणपत्रामध्ये जमिनीच्या बाजार मूल्याची रक्कम 50 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा अर्जाची पडताळणी जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत करतील आणि ते अर्ज राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी पाठवतील. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर तुमचं जो नजराना रक्कम आहे जर ती 50 लाख रुपयाच्या आतमध्ये जर येत असेल तर जिल्हाधिकारी त्याच्या लेवलवरती निर्णय घेऊ शकतो, जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिलेले. पण जर तुमची जमीन खूप जास्त आहे
आणि तुमचं जे काही नजराना रक्कम आहे रिडिरेक्टरच्या नजराना रक्कम ही 50 लाखापेक्षा जास्त आहे, तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांना जोपर्यंत शासन परवानगी देणार नाही किंवा शासनाची परवानगी घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये आदेश करता येणार नाही, तो अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर, कोणता अर्ज की ज्याच्यामध्ये रक्कम 50 लाखापेक्षा जास्त भरायची, तो अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये पडताळणी करून जिल्हाधिकारी तो अर्ज राज्य शासनाकडे याच्यासाठी पाठवतील, पूर्व मान्यतेसाठी पाठवतील. त्याच्यानंतर बघा 2 नंबर मध्ये काय शर्ती, भोगटादार वर्ग 2 जमिनीचे भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या अंतिम आदेशापूर्वी अर्जदाराने रूपांतर मूल्य अधिमूल्य भरण्यासाठीच्या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या रूपांतर अधिमूल्याची रक्कम अशा नोटिशीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरावी. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही प्रकरण दाखल केलं आणि तुम्हाला सांगितलं की एवढा नजराना रक्कम भरा, तुम्हाला तो नजराना रक्कम भरायचा आहे आणि तो 3 महिन्याच्या आतमध्ये भरायचा. जर तुम्ही 3 महिन्याच्या आतमध्ये भरला नाही तर तुमचं प्रकरण ऑटोमॅटिक त्या ठिकाणी खारिज होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा 3 नंबर, अधिनियमाच्या कलम 27 अन्वये जमीन वाटप केल्यानंतर जर कोणत्या अटीचे व शर्तीचे उल्लंघन झाले असेल तर सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रथम असे उल्लंघन नियमाधीन करण्यात येईल आणि त्यानंतर नियमानुसार अशा जमिनीचे भोगटादार वर्ग 2 मधून भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची कारवाई करण्यात येईल. म्हणजे थोडक्यामध्ये काही लोकांचं उल्लंघन झालेलं आहे, आजवर जे उल्लंघन झालेलं आहे आणि उल्लंघन झालेलं असताना त्यांनी प्रस्ताव दाखल केला, तर अगोदर जे उल्लंघन झालेलं आहे शर्तीचं ते कायम करायचंय, त्याचा दंड भरून घ्यायचा आहे, नंतर वर्ग 1 करण्याच्या संदर्भामध्ये पुढील प्रक्रिया करायची आहे. त्याच्यानंतर बघा 4 नंबर बघा, जर भूधारकाने सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने जमीन हस्तांतरित केल्यास किंवा तिच्या वापरात बदल केल्यास पूर्व परवानगीच्या वेळी भरलेली अनर्जित उत्पन्नाची किंवा अधिभाराची किंवा अधिमूल्याची रक्कम उक्त जमिनीचे भोगटादार वर्ग 2 मधून भोगटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या वेळी आकारण्यात येणाऱ्या रूपांतर अधिमूल्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उदाहरणार्थ एखाद्याला वर्ग 2 ची जमीन भेटलेली सिलिंग मध्ये, त्यांनी जमीन विकलेली आहे आणि विकली कोणाच्या परवानगीने, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने विकलेली, आणि विकताना काय केलेले, त्यांनी पैसे भरलेले, कारण की परवानगी घेताना जे काही पैसे भरायला सांगतात रक्कम, ती रक्कम भरल्याच्या नंतर तुम्हाला खरेदी विक्रीची परवानगी भेटते. असं जर कोणी एखाद्याने केलेलं असेल, अशी जमीन कोणी जर खरेदी विक्री केली असेल आणि आता तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती जर या ठिकाणी जर वर्ग 1 करण्याच्या संदर्भात अर्ज करीत असेल तर जी काही रक्कम त्यांनी खरेदी करताना भरली होती अगोदरच्या परवानगी घेताना, ती रक्कम ह्या रकमेमध्ये समाविष्ट असणार नाही. क्लिअर कट याच्यामध्ये अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आता नियम महाराष्ट्र राज्यामध्ये अधिसूचनेद्वारे आणि राजपत्राद्वारे लागू झालेले. आता शेतकरी जेवढे काही असतील सिलिंग मध्ये ज्यांना जमीन भेटलेले, ते आता या संदर्भामध्ये वर्ग 1 जमीन करण्याच्या संदर्भामध्ये अर्ज करू शकणार कलेक्टरकडे. वकिलामार्फत करा, स्वतः करा तुमच्या जमिनी आता. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद, जी काही 50% रक्कम भरायची होती ती आता 25% आणि 20% वर आलेली आहे. त्याच्यामुळे नजराना रक्कम रिडिरेक्टरच्या खूप कमी प्रमाणात आलेली, 25% रक्कम भरायची. हा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांचा झालेला आहे. ज्या हरकती आणि सूचना गेल्या होत्या त्या संदर्भामध्ये जर जशाचा तसा जर मसुदा जर पारित केला असता तर वर्ग 2 झाल्या असत्या, वर्ग 2 च्या वर्ग 1 झाल्या असत्या, परंतु त्याच्यामध्ये नजराना रक्कम जी 50% भरावी लागली असती. परंतु आता ही नजराना रक्कम 50% ऐवजी 25% झालेली आहे. परत एकदा जाता सांगतो की ही अधिसूचना कोणासाठी आहे, ज्या लोकांना सिलिंगच्या कायद्याखाली, म्हणजे महाराष्ट्र कमाल जमीन धारणा जो काही कायदा आहे सिलिंग ऍक्ट 1961, त्याच्या खाली ज्या लोकांना या जमिनी भेटलेले त्या सगळ्या लोकांसाठी वर्ग 2 ची वर्ग 1 करण्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे. त्याच्यामुळं अर्ज करण्या अगोदर तुमची जमीन तुम्हाला कशाच्या आधारे भेटली, कारण की बऱ्याचशा वेगळ्या माध्यमातून सुद्धा वर्ग 2 च्या जमिनी भेटलेल्या लोकांना, त्याच्यामुळं अर्ज करायच्या अगोदर तुमची जमीन तुम्हाला सिलिंग खालीच भेटलेली आहे का नाही ही गोष्ट पहिली क्लिअर करा. त्याच्यानंतर तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करा. बघा, माहिती जर आवडली असेल, तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा. जर तुम्ही जर हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण की असेच आपण नवनवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ विशेष करून शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण बनवत असतो. धन्यवाद.